नमस्कार. श्री कृ. म. बापटशास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टवक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 18व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. सूत्र 97. विक्षेपपि न विक्षिप्त समावधौ न समाधिमान जाड्येपि न जडो धन्यः पंडित्येपि न पंडितः. अनुवाद. जीवनात संकट निर्माण झाली तरी ज्ञानीपुरुष विक्षिप्त होत नाहीत. समाधीत ते समाधीमय नसतात, जडतेत जड नसतात आणि पांडित्यात पंडित नसतात. विवेचन. जो ज्ञानीपुरुष आत्मज्ञानामुळे समभाव झाला आहे तो संकटाच्या काळातही विक्षिप्त होत नाही. तो सर्व अडथळे सहन करतो. तो समाधीत राहतो, पण तो सदैव समाधीचा अभ्यास करणारा समाधीवाला नसतो. तो नेत्यांप्रमाणे किंवा व्यावसायिकाप्रमाणे पैशासाठी प्रतिष्ठेसाठी धावाधाव करत नाही. त्यामुळे तो जड असल्याला अचल असल्याचा भास होतो. पण तो जड नसून पूर्ण चैतन्यशील आणि जागरूक असतो. त्याच्यात पांडित्य आहे, पण पूर्ण ज्ञान झालेलं असूनही इतर पांडित्यांप्रमाणे त्याच्यात अहंकार नाही आणि पांडित्याचं प्रदर्शन करण्याची वासनाही नाही. तर्क कुतर्क करण्यावर त्याचा विश्वास नसून तो सहज स्वाभाविकपणे ज्ञान आत्मसात करून ज्ञानरूप होतो आणि त्यांनी जसं जाणलं आहे तेच तो व्यक्त करतो. सूत्र 98. मुक्तो यथास्थिती स्वस्थः कृतकर्तव्य निवृत्तः समस्सर्वत्र वैतृष्णान्न स्मरत्य कृतं कृतं. अनुवाद. सर्व प्रकारच्या परिस्थितीत मुक्तपुरुष शांत आणि स्वस्थ असतो. केलेल्या आणि करण्यायोग्य कर्तव्य कर्मामुळे तृप्त असतो. सर्वापती समभाव आहे आणि वासनारूपी तृष्णेच्या अभावामुळे तो केलेल्या आणि न केलेल्या कर्माचं स्मरण करत नाही. विवेचन. ज्याला ज्ञान प्राप्त झालं तोच मुक्त असतो. अज्ञानी तर बंधनग्रस्त असतो, रुग्ण असतो. कामना, वासना, अहंकार यांच्या आहारी गेलेला असतो. पण जो या बंधनांना तोडू शकला तो मुक्त पुरुष मात्र स्वस्थ असतो. जी कर्तव्य कर्म त्यांनी केली, जी करण्यायोग्य आहेत त्या दोन्ही प्रकारच्या कर्मांना तो तृप्तीचा आनंद घेतो. जे केलं त्याबद्दल चिंता किंवा शोक करत बसत नाही किंवा त्याबद्दल खुश होऊन प्रसन्न होत नाही. करण्यायोग्य कर्मांबद्दल सुद्धा त्याच्या मनात वासना नसते आणि फळाची अपेक्षा नसते. सहज भावाने तो कर्म पार पाडत असतो. दोन्ही बाजूंशी समान वृत्तीने व्यवहार करतो. जे कर्तव्य त्याने पार पाडलं किंवा जे त्याने प्रत्यक्षात केलेलं नाही त्याचाही तो विचार करत नाही आणि आठवण ठेवत नाही. अशी कर्तव्य कर्माची आठवण ज्याला वासना तृष्णा आहे तोच ठेवतो. लाभ तोटा ह्याचा विचार ज्याला काही मिळवायचा आहे तोच करतो. ज्ञानी माणसाला काही मिळवायचं नाही आणि मुद्दाम कशाचा त्यागही करायचा नसतो म्हणून तो पश्चात्ताप करत नाही, खुश होत नाही किंवा गर्व करत नाही. ज्ञानी माणसाची अशी श्रेष्ठ अवस्था असते. सूत्र 99. न प्रियते वन्द्यमान्यो निंद्यमानो न कुप्यति नैवो द्विजती मरणे जीवने नाभिनंदती. अनुवाद. स्तुती केल्यामुळे मुक्तपुरुष प्रसन्न होत नाही किंवा निंदा केल्यामुळे संतप्त होत नाही. मरणामुळे त्याला उद्विग्नता येत नाही किंवा जीवनातही तो हर्षभरीत नसतो. विवेचन. प्रशंसेचा किंवा निंदेचा ज्याच्यावर परिणाम होतो तो पुरुष ज्ञानी असू शकत नाही. ज्याच्या मनात अहंकार भरलेला आहे त्याची निंदा केली तर तो संतप्त होतो आणि प्रशंसा करून त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं की प्रसन्न होतो. निंदा आणि प्रशंसा याचा सर्वात जास्त परिणाम अज्ञानी पुरुषावर होतो. ज्ञानी पुरुष तर मृत्यूच्या समयीसुद्धा दुःखी होत नाही, कारण तो मृत्यूलासुद्धा स्वाभाविक मानतो. मृत्यूसुद्धा त्याच्या नजरेत सृष्टीचा एक नियम आहे. जीवनामुळे हर्षित होत नाही. हर्ष आणि खेद हे सर्व मनाच्या समुद्रात निर्माण होणारे तरंग आहेत, विक्षेप आहेत आणि त्यांचा ज्ञानी माणसांवर काही परिणाम होत नाही. असा ज्ञानी पुरुषच मुक्त असतो. ज्ञानी पुरुष आत्म्याशी एकरूप असल्यामुळे आणि आत्मा नित्य अमृत असल्यामुळे त्याचा मृत्यू होत नाही. केवळ शरीर म्हणून जगणारे अज्ञानीच मरण पावतात आणि म्हणून तेच मृत्यूमुळे भयभीत होतात. सूत्र 100. न धावती जनाकिरणं नारण्यमुपशान्तधीः यथा तथा यत्र तत्र सम एवावतिष्ठते. अनुवाद. शांत बुद्धीचा पुरुष लोकांनी गजबजलेल्या शहराकडे धाव घेत नाही किंवा निर्जन अशा जंगलाकडेही धाव घेत नाही.
तो सर्व स्थितीत सर्व ठिकाणी समभावाने जगतो. विवेचन. जीवनातली धावपळ तोच पुरुष करतो ज्याला काही प्राप्त करायचं आहे, ज्याच्या मनात तृष्णा आहे, वासना आहे, तोच सुखांच्या मागे धावतो. ही वासना संसाराची असो वा मोक्षाची, ती वासनाच आहे. ज्या ज्ञानी पुरुषांनी ते श्रेष्ठत्व जाणलं, ज्याला आत्मबोध झाला, ज्याला सर्वश्रेष्ठ आत्मा प्राप्त झाला, तो मुक्त झाला, त्याची सारी धावपळ समाप्त होते, कारण त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा समाप्त होतात. त्याला सृष्टीमध्ये एकत्वाचंच दर्शन होतं, ज्यामुळे त्याच्यात सर्वांबद्दल समभाव निर्माण होतो. असा ज्ञानीपुरुष शांत होत जातो. तो सर्व प्रकारच्या परिस्थितीत आणि सर्व ठिकाणी शांतपणे कोणतीही तक्रार न करता जगतो. मग ते ठिकाण शहर असो किंवा जंगल, गर्दीचं ठिकाण असो वा सुनसान निर्जन ठिकाण, महाल असो किंवा झोपडी, त्याच्या दृष्टीने ही सर्व ठिकाणं सारखीच आहेत. अज्ञानी माणूस निवड करतो की मला राहण्यासाठी असंच ठिकाण पाहिजे, असंच जेवण पाहिजे, भिक्षा मागूनच जेवीन, असेच कपडे घालीन, नागडाच राहीन. पण ज्ञानी माणसाला कशाचीच निवड करण्याची इच्छा नसते. जे आहे त्यात तो राजी आहे. तो आत्म्याचं एक नाममात्र साधन असतो. शरीरसुखाबद्दल आसक्ती नसल्यामुळे त्या जीवनमुक्त व्यक्तीची ज्ञानमय अवस्था श्रेष्ठ होय. प्रकरण 19. आत्म्याशी एकरूप होणे ही सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. सूत्र 1. तत्वविज्ञान संदंशम आदाय हृदयोदरात नानाविधा पराम अर्षशल्योद्धार कृतो मया. अनुवाद. आत्मज्ञानाच्या प्राप्तीमुळे संतुष्ट होऊन राजा जनक आपली अनुभूती व्यक्त करत म्हणतात, हे मुनिश्रेष्ठ, आपल्या उपदेशाचा स्वीकार करून मी माझ्या हृदयातील आणि पोटातील अनेक विचाररूपी बाण बाहेर काढून टाकले आहे. विवेचन. मुनिश्रेष्ठ अष्टवक्र स्वामींच्या उपदेशाने आणि त्या उपदेशाच्या श्रवणामुळे राजा जनकाला तत्काळ आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. त्याची मानसिक तयारी आणि पृष्ठभूमी आधीपासूनच तयार होती. अंतःकरण शुद्ध होतं. म्हणून स्वामी अष्टवक्राच्या तत्वबोधाच्या उपदेशाचं श्रवणानंतर त्यांनी शंका कुशंका व्यक्त न करता त्याचा स्वीकार केला. अर्जुनाप्रमाणे त्यांनी तर्क प्रमाण यांचा आग्रह धरला नाही, शंकाकुल झाले नाही आणि अश्रद्धा दाखवली नाही. मुनिश्रेष्ठांच्या उपदेशाला त्यांनी एखाद्या मधुर पेयाप्रमाणे प्राशन करून स्वीकारलं आणि त्यामुळे त्यांना अमृतत्वाचा लाभ झाला. अष्टवक्र स्वामीजींचा उपदेश म्हणजे अमृतच, पण त्याचा फायदा फक्त श्रद्धाशील अंतःकरणाच्या व्यक्तीलाच होऊ शकतो. गीतेत म्हटलं आहे की श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्ञानाचं अमृतफळ फक्त श्रद्धावान व्यक्तीलाच मिळतं. जनक आत्मरूप झाले. त्या आत्मरूपाची अनुभूती राजा जनकाने व्यक्त केली. ती लक्षपूर्वक ऐकल्यावरही विविध प्रश्न उपस्थित करून अष्टवक्र स्वामींनी राजाची परीक्षा घेतली आणि त्यात राजाची अनुभूती खरी असल्याचं सिद्ध झालं. अष्टवक्र स्वामींची खात्री झाली की राजा जनकाला भ्रम झालेला नसून खरोखरच आत्मज्ञान प्राप्त झालं आहे. म्हणून याआधीच्या प्रकरणात राजा जनकाने आत्मज्ञानाच्या स्वरूपात राजाला शांतीचा उपदेश केला. विधीपूर्वक आणि शास्त्रसंमत पद्धतीने शिष्याला शिक्षण देऊन नंतर तो परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर गुरु शिष्याला दीक्षांत भाषण देऊन आपल्या विद्यालयातून निरोप देतो आणि जगात शास्त्रसंमत शुद्ध आचरणाचा व्यवहार करण्याचा उपदेश देतो. त्याचप्रमाणे स्वामी अष्टवक्रांनी जनकाला शांतीवर उपदेश केला. आत्मज्ञानानंतर प्राप्त झालेल्या या उपदेशामुळे राजा जनक धन्य झाला आहे. हा अष्टवक्र गीता नावाचा ग्रंथ जनक आणि अष्टवक्र यांच्या संवादरूपाने सिद्ध झाला असून अध्यात्माच्या क्षेत्रातील हा एक असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे की ज्याची तुलना दुसऱ्या ग्रंथाबरोबर करता येत नाही. तत्वबोधाचं यापेक्षा उच्च दर्जाचं विवेचन दुसऱ्या कोणत्याही ग्रंथात उपलब्ध नाही. अष्टवक्र स्वामींचं दीक्षांत भाषण पूर्ण झाल्यावर ते राजा जनकाला आता निरोप देत आहेत. आता राजा जनक अष्टवक्र स्वामींबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करत आहे. ही कृतज्ञता केवळ औपचारिक शिष्टाचार नसून गुरुच्या कृपेने प्राप्त झालेल्या आपल्या आत्मस्थितीचं वर्णन आहे. आत्मज्ञान ही एक अद्भुत शस्त्रक्रिया आहे. तिच्यामुळे विरुद्धधर्मी तत्वांचा निराश होतो आणि शुद्ध आत्मज्ञान तेवढे शिल्लक राहतं. ज्याप्रमाणे भट्टीत सोनं तापवून वितळवून त्यातील भेसळ आणि निकस हलके धातू काढून टाकून शुद्ध सोनं प्राप्त केलं जातं, त्याचप्रमाणे या आत्मज्ञान बोधाच्या प्रक्रियेतसुद्धा अज्ञानामुळे निर्माण झालेले अधर्मी संस्कार काढून टाकून आत्म्याच्या रूपातील सोनं प्राप्त केलं जातं. ह्यात मन, बुद्धी, स्मृती, अहंकार, शरीर, संकल्प, विकल्प
विचार, शास्त्र, धर्म, कामना, वासना सर्व काही नाहीसं होतं. कारण आत्म्यासाठी या सर्व नैसर्गिक स्वभावाची विसंगती असणाऱ्या विकृती आहेत. त्यांचा आत्म्याशी काही संबंध नाही. मृत्यूप्रसंगी शरीराचा तेवढा त्याग केला जातो, बाकीचे सारे संस्कार, इच्छा, अहंकार आपल्याबरोबर राहतात. ही विसंगत विजातीय तत्त्वच आपल्या पुनर्जन्माचं कारण बनतात. पण आत्मबोधामुळे ती नाहीशी झाल्यावर पुनर्जन्माचं कारण उरत नाही. म्हणून आत्मज्ञानामुळे महामृत्यू होतो असं म्हटलं जातं. कारण आत्मज्ञानानंतर जे शिल्लक राहतं तेच आपलं स्वतःचं आहे आणि त्याचंच नाव आत्मा आहे. माणसाचा मुख्य रोग आहे विचार. विचारांमुळेच अनेक प्रकारचं कार्य घडतं. विचार मृत्यूनंतरही बरोबर राहतात. त्यांच्यामुळेच पुनर्जन्म होतो. सुखदुःखाचं कारण विचारच आहेत. सर्व द्वंद्व या विचारामुळेच उद्भवतात. दुसऱ्या शब्दात हे विचार म्हणजे जग आहे. विचारविहित साधना म्हणजे ध्यान आहे. त्याची प्राप्ती म्हणजे समाधी आहे. तेच आत्मज्ञान आहे. जोपर्यंत विचार सतवतात तोपर्यंत मनुष्य स्वस्थ होऊ शकत नाही. राजा जनकाला आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे हा विचारांचा रोग बरा झाला. आता ते पूर्ण स्वस्थ आणि शांत झाले आहेत. अष्टवक्र स्वामींबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणतात की तुमच्या तत्त्वज्ञानरूपी आत्मबोधाचा स्वीकार करून मी हृदयातून आणि पोटातून अनेक विचाररूपी प्राण काढून टाकले आहेत. आता मी पूर्ण स्वस्थ आहे. विचार आत्मज्ञानात बाधक आहेत. या तरंगांमुळे हृदयातल्या आत्म्याचं प्रतिबिंब दिसू शकत नाही. विचारशून्यता हीच या ज्ञानप्राप्तीची किल्ली आहे. विचारांमुळे माणसाची दिशाभूल होते. आत्मा आपणच आहोत, पण त्याची विस्मृती झाली आहे. निर्विकार आणि विचारशून्य अवस्थेतच त्याचं पुन्हा स्मरण होऊ शकतं. सूत्र 2. क्व धर्म क्व च वा काम क्व चार्थः क्व विवेकता क्व द्वैतः क्व च वा द्वैतम स्वमहिम्नि स्थिरस्य मे. अनुवाद: आपल्या आत्म्याच्या महिमात एकरूप झाल्यावर मला कुठला धर्म, कुठलं काम, कशाचा अर्थ, विवेक कुठे आणि द्वैत कुठे आणि अद्वैतही कुठे. विवेचन: आत्मा आपला स्वभाव आहे, तोच सत्य आहे, तोच आनंदरूप आहे. त्याला प्राप्त करणं ही सर्वात मोठी प्राप्ती आहे. आत्मज्ञानेच महामहिम आहे. अन्य सर्व महिमा खोटा आहे, फसवणूक आहे. दुसऱ्याने दिलेली बाब तो पुन्हा हिसकावून घेऊ शकतो. दुसऱ्याने मोठेपणा दिला म्हणजे फुग्यासारखे तुम्ही फुगून स्वतःला मोठे समजू लागला तरी त्याची हवा काढण्याची किल्ली तर दुसऱ्याच्या हातात आहे. त्याची मर्जी असेल तेव्हा तो तुमची हवा काढून टाकू शकतो, तुमचा मोठेपणा हिसकावून घेऊ शकतो आणि त्यावेळी तुम्ही टिकू शकणार नाही. मूळच्या साध्या सामान्यत्वापेक्षाही कितीतरी अधिक पटीने कुरूप आणि हीन दिसू लागाल. जमीन, घरदारं, धनसंपत्ती, मित्रमंडळी, जात, बंधू, पदप्रतिष्ठा यांना आपण आपल्या प्रतिष्ठेची चिन्ह समजतो. पण या सर्व दुसऱ्यांमार्फत आपल्याला प्राप्त झालेल्या गोष्टी आहेत. दुसऱ्याच्या हाताने किंवा दैवयोगाने आपल्याजवळून या सर्व गोष्टी सहजपणे दुरावू शकतात आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे आपलं मोठेपणसुद्धा हिसकावून घेतलं जाईल. आज लोकांनी तुम्हाला मतं दिली, आमदार खासदार बनवलं, तरी त्यांनी तुम्हाला मोठेपण दिलेलं नसतं, तर त्यांच्या स्वार्थसिद्धीसाठी ते तुम्हाला माध्यम बनवतात. जर त्यांचा स्वार्थ तुमच्यामार्फत पूर्ण होत नाही असं त्यांचं मत झालं तर ते पुन्हा तुम्हाला जमिनीवर आपटतात. तुम्ही मालक नव्हे तर लोकांचे गुलाम बनलात. ते तुम्हाला माकडाला जसं नाचवतात त्याप्रमाणे नाचवतात. तुम्ही स्वतःला मोठे समजून नाचता. यालाच का मोठेपण म्हणायचं? परंतु जनक राजा म्हणतो की मी माझ्या महानतेत एकरूप झालो आहे, कारण आत्मा हेच माझं मोठेपण आहे. ह्या आत्मरूपात स्थिर झाल्यामुळे मी महामहिम झालो आहे. माझ्या मोठेपणाला माझ्याजवळून कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. ते तर पूर्णतया माझंच वैयक्तिक मोठेपण आहे आणि ते माझं मीच प्राप्त केलं आहे. हे सदैव टिकणारं शाश्वत सत्य आहे आणि फक्त माझं आहे. आता दुसरा कोणी माझा नाही, कारण तो वेगळा होऊ शकतो, पण आत्मा वेगळा होऊ शकत नाही. याच्यावर श्रेष्ठ असं दुसरं कोणतंच मोठेपण नाही. ज्याच्यात स्वतःत मोठेपणा नाही तेच दुसऱ्यांनी मोठेपणा द्यावा अशी अपेक्षा बाळगतात. परंतु ज्याने आत्मरूपाने स्वतःचं मोठेपण संपादन केलं आहे तो श्रेष्ठ आहे. या व्यक्तिगत मोठेपणाची प्राप्ती व्हावी म्हणून भिन्न भिन्न साधना, उपासनांचा अवलंब केला जातो. धर्म, अर्थ, काम, विवेक ही सुद्धा त्याची साधनं आहेत. याच प्रकारे ध्यानधारणा, समाधी, जप, पूजा, श्रवण, निदिध्यासन, शास्त्र, गुरु, सत्संग, कीर्तन, प्रवचन ही सर्व साधनं आहेत. परंतु आत्मप्राप्तीनंतर त्याचा काही उपयोग नाही. आत्मज्ञानानंतरही त्याचे ओझं वाहत राहणं मूर्खपणाचं आहे.
नंतर तर ही साधनच बंधनं होऊन बसतात. शास्त्रात सांगितलं आहे की उत्तीर्णे तू गते पारे नौकायाः किं प्रयोजनात. जेव्हा मनुष्य नदी पार करून दुसऱ्या तीरावर उतरतो तेव्हा बघ नावेचा उपयोग काय. ती त्याच्यासाठी निरर्थक आहे. तिच्यात बसून न राहता तीर आल्यावर तिला सोडून देण्यातच शहाणपणा आहे. याच प्रकारे आत्मज्ञानाच्या अभावात द्वैताचा भ्रम होतो. परंतु आत्मज्ञानी हे जाणून घेतो की द्वैत हा केवळ भ्रम आहे, अज्ञान आहे. वास्तवत हा सारा पसारा म्हणजे या एकाच आत्म्याचा पसारा आणि अभिव्यक्ती आहे. या अद्वैताचं ज्ञान प्राप्त झाल्यावर आत्मज्ञानी माणसाचा द्वैत भाव संपुष्टात येतो. अद्वैतसुद्धा द्वैत सापेक्ष आहे. कारण जेव्हा द्वैत अस्तित्वातच नाही तेव्हा अद्वैत म्हणणेसुद्धा चुकीचं आहे. म्हणून राजा जनक म्हणून जातो की मी न द्वैत आहे न अद्वैत आहे, मी केवळ आत्मस्वरूप आहे. जनकाचं हे आत्मज्ञानाचे अनुभूतीचे परिपूर्ण असणारं निवेदन फार अमोल आहे. आत्मज्ञानी माणूसच ह्या अभिव्यक्तीद्वारे सत्य सांगू शकतो. या सूत्रात राजा जनकाचं म्हणणं आहे की तो स्वतःच्या महत्तेत स्थिर झाला असल्यामुळे आता त्याच्यासाठी धर्मसुद्धा निरर्थक झाला आहे. आत्म्याची प्राप्ती झाल्यावर धर्माची सुद्धा आवश्यकता उरलेली नाही. धर्म हे तर आत्म्याचं स्मरण व्हावं यासाठीचं एक हत्यार, उपकरण किंवा साधन आहे. सर्व धर्मात आत्मप्राप्तीसाठीचे विधी सांगितलेले आहेत. आचरण, कर्मकांड, योग, भक्ती, पूजा सर्व विधी केवळ साधनं आहेत. त्याचा उपयोग अज्ञानी माणसाकरता आहे. ज्ञानी माणसासाठी अशा प्रकारचे विधी निरर्थक आहेत. धर्माचा अर्थ केवळ एखादा पंथ, एखादा संप्रदाय, एखादी संघटना नसून जो विधी आत्मज्ञानाकडे घेऊन जातो तोच धर्म आहे. म्हणून धर्म एक साधन आहे. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे धर्म नाहीत. धर्म तर फक्त आत्मा आहे. सूत्र 3. क्व भूतां क्व भविष्यद्धा वर्तमानपि क्व वा क्व देशः क्व च वा नित्यं स्वमहिंबी स्थितस्य मे. अनुवाद. सदैव आपल्याच महत्तेत स्थिर आणि एकरूप झालेले आता मला भूतकाळ कोणता आणि भविष्यकाळ कोणता, वर्तमान काळ तरी कुठे आहे किंवा देश तरी कोणता आहे. विवेचन. वेळेचं आणि ठिकाणाचं बंधन अज्ञानी माणसाला बांधतं. आत्मज्ञानी त्याच्या परिघाच्या बाहेर असतो. आत्मा नित्य आहे, शाश्वत आहे, त्याचा जन्म होत नाही, तो निराकार आणि अलिप्त आहे. म्हणून त्याच्यासाठी कोणताही भूतकाळ, वर्तमान काळ किंवा भविष्यकाळ नाही. तो कालातीत आहे. त्याच्यासाठी जागेचं बंधन नाही, कारण सर्व जागांवर तोच आहे. तो या आधीच्या सर्व काळात होता, आज आहे आणि यापुढेही राहणार आहे. त्याचा विनाश होतच नाही. सृष्टी नव्हती तेव्हाही तो होता आणि सृष्टी नष्ट झाल्यावर सुद्धा राहणार आहे. म्हणून ज्या ज्ञानी पुरुषांनी आत्मा जाणला त्यांनी ब्रह्मच जाणलं आणि तो ब्रह्मस्वरूप होतो. राजा जनक हेच सांगतोय की मी आत्मरूप झालो आहे, म्हणून आत्म्याची महत्ता हीच माझी महत्ता आहे. सूत्र 4. क्वच वात्मा क्वच वानात्मा क्व शुभम क्वाशुभम तथा क्व चिंता क्वच वा चिंता स्वमहिम्नी स्थिरस्य मे. अनुवाद. आपल्याच महत्तेत विलीन झाल्यामुळे मला आत्मा कुठला आणि अनात्मा कुठला, माझ्यासाठी शुभ काय अशुभ काय, चिंता कुठे आहे आणि अचिंता तरी कसली. विवेचन. आत्मा, परमात्मा, ईश्वर, ब्रह्म वगैरे नावं दिल्यामुळे अनेक भ्रम निर्माण झाले आहेत. वस्तुतः असा कोणताच पदार्थ नाही. असा भ्रम आहे की जणू काही या नावाचा एखादा पदार्थच आहे की जो पाहता येतो, जाणता येतो, मिळवता येतो. परंतु ज्यांनी ध्यानाचा सखोल अनुभव घेतला आहे त्यांनी असं काही पाहिलेलं नाही, असं काही जाणलं नाही आणि असं काही मिळवलेलंही नाही. परंतु अनुभव व्यक्त करण्यासाठी त्यांनी जी नावं दिली त्यामुळे भ्रम निर्माण झाले. सत्य हरवून गेलं. याच कारणाने लाओ त्सेने म्हटले आहे की सत्य सांगता येत नाही आणि जे सांगता येतं ते सत्य नसतं. सत्याची अभिव्यक्ती होऊ शकत नाही. शब्दात रूपांतर करता करताच त्याचं असत्यात रूपांतर होतं. म्हणून ज्ञानी मौन पाळतात. ध्यानामध्ये किंवा समाधीमध्ये आत्म्याचं दर्शन होत नाही किंवा त्याचा साक्षात्कारही होत नाही. अशा स्थितीत जो काही अनुभव येतो त्यामुळे आत्म्याचा अनुमान करता येतं, निष्कर्ष काढता येतो की हा आत्माच आहे. दूर पाहिल्यावर जसं आगीचं अनुमान करता येतं तसंच हे अनुमान असतं. पण हा आत्मा कसा असतो हे सांगणं कठीण आहे. म्हणून ज्ञानी माणसाची अभिव्यक्ती वेगवेगळी असते. आत्म्याबद्दल जे काही सांगितलं गेलं आहे ते सत्य नाही. लाओ त्सेने त्याला सत्य म्हटलं, महावीराने आत्मा म्हटलं, उपनिषदाने तत् म्हणजे तो म्हटलं, ज्ञानी माणसाने ज्ञान म्हटलं
भक्तांनी ईश्वर म्हटलं, परमात्मा म्हटलं, अद्वैतवादी लोकांनी ब्रह्म म्हटलं. राजा जनकाची अभिव्यक्ती अधिक स्पष्ट आहे, कारण या स्थितीत पोचल्यावर आत्मा अनात्मा यातला भेद नाहीसा होतो. तिथे पोचल्यावर केवळ आनंदाचाच अनुभव येतो. व्यक्ती पूर्ण शांत होते, असा अद्भुत अनुभव येतो की ज्याचं वर्णन केलं जाऊ शकत नाही. तिथे पोचल्यावर शुभ अशुभ, चिंता अचिंता याची आठवण राहत नाही, केवळ चैतन्य तेवढं उरतं. ही सर्वश्रेष्ठ स्थिती आहे आणि त्या स्थितीत पोचल्यावर ज्ञानी पूर्णतेचा अनुभव घेतो. हेच त्याचं मोठेपण आहे, अन्य दुसरं मोठेपण नाही. अशा ज्ञानी यांची महत्ता सर्वश्रेष्ठ आहे. सूत्र 5. क्व स्वप्न क्व सुषुप्तिर्वा क्वच जागरणं तथा क्व तुरीयं भयं वापी समहिन्मी स्थितस्य मे. अनुवाद: आपल्या महत्तेत एकरूप झाल्यामुळे मला आता स्वप्न कशाचं, सुषुप्ती कशाची, जागृत अवस्था पण कुठली आणि तुरीय अवस्थेचं पण भय कुठलं. विवेचन: आत्मज्ञानी पुरुष जागृतावस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था आणि तुरीय अवस्था या चारही अवस्थांच्या पलीकडे जातो. या चारही अवस्था शरीराच्या, मनाच्या आणि बुद्धीच्या आहेत. तुरीय अवस्थासुद्धा अंतःकरणाची आहे. चेतना या सर्वांपलीकडची गोष्ट आहे आणि या स्थितीत आधीच्या 4 अवस्थांची जाणीव होत नाही. सूत्र 6. क्व दूरं क्व समीपं बाह्यं क्वाभ्यंतरं क्व वा क्व स्थूलं क्व च सूक्ष्मं सवमहिन्मी स्थितस्य मे. अनुवाद: आपल्या आत्म्याच्या महत्तेत स्थिर झाल्यामुळे मला दूर काय आणि जवळ काय, बाहेरचं काय आणि आतलं काय, स्थूल काय आणि सूक्ष्म काय. विवेचन: आत्म्याच्या महत्तेत स्थिर झालेल्या ज्ञानीपुरुषासाठी दूर जवळ, आतलं बाहेरचे असे भेद नाहीसे होतात. कारण आत्मा दूर आहे आणि जवळसुद्धा, तो आत आहे आणि बाहेरसुद्धा आहे, तो स्थूलसुद्धा आहे आणि सूक्ष्मसुद्धा आहे. सृष्टीसुद्धा अशीच आहे. जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी. सूक्ष्म स्थूलाचं कारण आहे आणि स्थूलसुद्धा सूक्ष्मात रूपांतरित होऊन जातं. ऊर्जा आणि पदार्थ भिन्न नाहीत, दोघांचं एकमेकीत रूपांतर होतं. वैज्ञानिक याला क्वांटा म्हणतात. तसंच आत्म्याचं स्वरूप आहे, न सूक्ष्म, न स्थूल, न पदार्थ, न तरंग आणि असलं तर दोन्ही आहे. सूत्र 7. क्व मृत्युर्जीवितं वा क्व लोकः क्वास्य क्व लौकिकं क्व लयः क्व स्वमाधिर्वा स्वमहिस्मी स्थितस्य मे. अनुवाद: आपल्या महत्तेत स्थिर झाल्यामुळे मला मृत्यू कुठला आणि जीवन तरी कुठलं, कुठला लोक आणि कुठे त्याचे लौकिक व्यवहार, लय कुठला आणि समाधी कुठली. विवेचन: आत्म्याचा जन्म होत नाही आणि मृत्यू होत नाही, तो सदैव अस्तित्वात आहे. ज्याला जन्म होतो त्याचा मृत्यू होतो. जर जन्मच झाला नाही तर मृत्यूच होणार नाही. आत्मरूप झाल्यामुळे आत्मज्ञानी म्हणू लागतो की मला जीवन नाही आणि मृत्यू नाही, आत्मा अमर आहे. लोक आणि लौकिक व्यवहार आत्म्यासाठी निरर्थक आहेत. ते व्यवहार तर शरीर करतं. लय आणि समाधी हे सुद्धा मनासाठी आहेत. आत्मा एकच आहे, त्याचा कशात विलय होत नाही आणि त्याची समाधी लागत नाही. या सर्व अज्ञानातून निर्माण झालेल्या धारणा आणि समजुती ज्ञानप्राप्तीनंतर नाहीशा होतात. सूत्र 8. अलम त्रिवर्ग कथया योगस्य कथयाप्यलम अलम विमान कथया विश्रांतस्य ममात्मनी. अनुवाद: आपल्या आत्म्यात एकरूप झाल्यामुळे मला त्रिवर्गाची कथा पर्याप्त आहे, म्हणजे धर्म अर्थ काम. योगाची कथा पर्याप्त आहे आणि विज्ञानाची कथा पर्याप्त आहे. विवेचन: ज्या ज्ञानी पुरुषाने पूर्णता प्राप्त केली त्याच्यासाठी धर्म अर्थ आणि काम या संदर्भातली कोणतीच अपेक्षा शिल्लक राहत नाही, कारण सिद्धीच प्राप्त झाल्यामुळे सिद्धीची साधनं निरर्थक होतात. याच प्रकारे योग आणि विज्ञान यांचीसुद्धा आवश्यकता राहत नाही. मिळवण्यासाठी काहीही उरलेलं नसल्यामुळे या सर्व गोष्टींची उपयुक्तताच संपलेली आहे. सर्व काही सुटून गेलं असल्यामुळे एका आत्मरूपातच स्थिर होऊन योगी पुरुष जे सर्व श्रेष्ठ आहे ते प्राप्त करतो. हाच सर्वोच्च धर्म आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.